कोणकोणत्या इंग्लिश मध्ये काय म्हणतात सोमवार मंगळवार त्याच्यासाठी मी असं नाही काय विरुद्धार्थी शब्द केलेले आहेत 3री ते 4थी या गटासाठी. त्यांना विरुद्धार्थी शब्द लक्षात राहण्यासाठी सोपे जावे म्हणून. मराठी 3री ते 4थी. वरदान बी चालतं ना. दिशामुळे विद्यार्थ्यांना आपले घर स्थान किंवा ठिकाण शोधण्यास मदत होते. आणि इंग्लिश पार्ट ऑफ स्पीच विद्यार्थ्यांना वाक्य रचना कोणकोणते नाउन प्रोनाउन ॲडवर्ब ॲडजेक्टिव्ह कंजक्शन इंटरनॅशनल मराठी घटक आहे एकवचन आणि एकवचन. हे 3री 4थी ते सर्व विद्यार्थ्यांसाठी घेतलेले आहे. उदाहरण आंबा आंबे. हे गणित विषयाचे आहे. घटक आहे संख्याज्ञान. यामुळे संख्या तयार करता येते. आणि संख्येचे वाचन करता येते आणि तयार केलेल्या संख्येचे स्थानिक किंमत आणि स्थान सांगता येते. किती टक्के पाणी पृथ्वीवर? किती टक्के? 71. नमस्कार, माझे नाव राधिका मोहन ढवळे. मी धान्य आणि कडधान्याची ओळख हे शैक्षणिक साहित्य केले आहे. आजकाल मुलांना आईने कोणती भाजी केली आहे त्यामुळे ही ती ओळख करून देण्यासाठी पहिलीची चौथीच्या विद्यार्थ्यांना तयार केला आहे. तसेच भौमितिक आकार हो मुलांना भौमितिक आकाराची माहिती यावी. तसेच भौमितिक आकार कोणते आहेत. नमस्कार, मी नम्रता दिलीप माने. मी विरामचिन्ह हे चिन्ह आणि अक्षरात असं दाखवलं आहे. पहिलीच्या मुलांना लिहिलेली आहे. अंकात अक्षरात ओळख आणि कोणत्या दिशेला चैतन्य किती वेळ आहे सुरुवातीला? 1 नंतर कुठला येतो? किती वेळ? 16 पुढील संख्या. 16 नंतर काय येतो? 17. 17 आणि 16च्या आधी कुठली संख्या येतो? आणि नंतर सागर मगर आणि नंतर दुसरा केला आहे की शब्द बनवायचे आपण मुलांना. म्हणजे आपण हे असं पाठी दाखवू शकतो आणि मुलांना सांगतो तुम्ही शब्द बनवा. हे असं मुलं ओळखतात. आई नंतर ना सोमवार सारे शब्द. ही पासून किमान किसन किंमत किरण दिवस असे शब्द कपासून आपण. नमस्कार, माझं नाव सोनाली ढवळे आहे. मी वारांची गाडी तयार केलेली आहे. या रेल्वेमध्ये या वारांची गाडी डबा म्हणजे वारांची गाडी सोमवारपासून मला स्टार्ट होते ते रेल्वेपर्यंत. अशा प्रकारे हे आणि हे शब्द वार प्रतिभा संदेश शाळे मी अपोजिट वर्ड्स तयार केले आहे. हे 3री 4थीच्या मुलांसाठी उपयुक्त आहेत आणि त्यांना मंजूरसाठी मनोरंजन पण होत आहे आणि खेळण्याद्वारे त्यांना शिक्षण पण मिळते. जसं की डे नाईट असं ह्याच्यात अजून वेगवेगळे प्रकार सुद्धा आपण करू शकतो. आधी कुठली संख्या येते? 3 आहे. परत पाठीमागे सुद्धा मी पाठीमागे लिहिलेले आहेत. आता कोणत्या चालू? म्हणजे शिशिर चालू आहे. जे राज्यात वापरले जातात त्यांच्या राज्याची माहिती आणि किल्ल्यांचे फोटो. कसं आपण पैशांची नोट असते ना त्याच्यावर जे राज्य असतं
म्हणजे ते सिल्ले असतात समजा. मराठी विषयाचे हे केले शब्द बनवा. पकड, हे असे शब्द होते तयार आपले. शब्दपट्टी समजा. हा शब्द हे पहिली ते तिसरीच्या मुलांसाठी होतं. आणि हे कोणत्या गणित आणि इंग्रजी विषयामध्ये फुलदाणीच्या स्वरूपात मी असे रायमिंग वर्ड्स बनवले जेणेकरून मुलांना असे मनोरंजन वाटते बघायला पण. आणि विषय आणि आता ते पहिले ते चौ- आपण कोणत्या पहिले- विषय तुझे तुम्ही कोणत्या विषय आता स्वागत करते. तर मी शैक्षणिक साहित्यामध्ये मराठीचा पर्यायवाची शब्द आणि गणिताचं सम विषम संख्या हे शैक्षणिक साहित्य बनवलेलं आहे. सर आताच्या काळामध्ये आपण बघतो की मुलांचं सोशल मीडियाचा वापर जास्त असल्यामुळे त्यांना मराठी भाषा आपली किती समृद्ध आहे हे त्यांना बरेच मिळतं. तर एका एका शब्दासाठी आपण त्याचे पर्यायी 4-5 शब्दसुद्धा वापरू शकतो. हे मुलांना माहिती होण्यासाठी म्हणून आपण या प्रकारचं शैक्षणिक साहित्य तयार करून त्यांना एका शब्दासाठी किती म्हणजे खाण्यासाठी जल, मीठ, पोहे अशा प्रकारचे शब्द आहेत असं त्यांना दाखवून देऊ शकतो. संपन्न होत नाही तर हे व्याकरणामध्ये आपण समानार्थी शब्द म्हणूनही वापरू शकतो. आणि याच्यामध्ये सम विषम संख्यांचं केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये इकडं घेतलं की ह्या समसंख्या होतात, विषम संख्या होतात आणि इकडं घेतलं की ह्या समसंख्या होतात. अशा खेळातून जर मुलांना ज्ञान दिलं तर ही गोष्ट त्यांना लवकर आत्मसात होऊ शकते. याच्यासाठी अशा विषय लक्षात ठेवण्याचा विद्यार्थ्यांचा वयोगट लक्षात हां वयोगटासाठी म्हटलं तर हे सर पहिलीपासून दुसरीपासून मुलांना हे सांगू शकतो. आणि हे मराठी भाषेचं जर पहिलीपासूनच मुलांना जर त्याचं ज्ञान द्यायला लागलो तर समानार्थी शब्दाचा प्रथमच्या अध्यापिका मी इंग्लिशचं केलेलं आहे, कलर्स केलेलं आहे. तर आपण इंग्लिशमध्ये मुलांना कलर्स त्याची मराठीची माहिती पण देऊ शकतो. असे कलर्स इथं लावलेले आहे. त्यांना आपण पाहिजे तशा हवी तशा कलर्सची माहिती देऊ शकतो. मराठीमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये दाखवले. त्यावर पण त्या कलरनं करावं तर त्या काळजी करणं हे कसं असेल. आणि परिसर अभ्यासासाठी मी सेव द वॉटर. नमस्कार सर, माझे नाव प्रतीक्षा राजू होते. मी इंग्रजीचं OS हे केलेलं आहे. हे मुलांना समजण्यासाठी मनोरंजनात्मक आहे म्हणून OS बनवलेले आहेत. त्यानंतर परिसर अभ्यासाचे पोषक तत्वे जे बनवलेलं आहे. त्यातून मुलांना कोणत्या प्रकारचे मुख्य कार्य त्याचं काय आहे हे मुलांना समजतं. त्यामध्ये 1 ते 100पर्यंतचे अंक लिहिलेत आणि मुलांना समजण्यासाठी म्हणजे समसंख्या म्हणजे हे असं काळजीपूर्वक घातला तर त्यांना समसंख्या कोणत्या ह्या समजतात. त्याच्यानंतर विषम संख्या मुलांना त्यातून कोणत्या पद्धतीने मिळतात. जास्त घातलं तर त्यांना विषम संख्या समजतात. त्याच्यानंतर चढता क्रम उतरवला सगळं भारी. असं घातलं तर मुलांना चढता क्रम आणि उतरता क्रम समजतो. त्याच्यानंतर म्हणजे काय घेतली तर त्याच्या पहिला येणारी संख्या कोणती आणि नंतर येणारी संख्या कोणती. मागील आणि पुढे. हां मागील आणि पुढे. आणि सेट बनवले त्यामध्ये मी म्हणी म्हणजे म्हणींचं केले. म्हणजे अर्धी म्हण म्हणजे समोर मुलांना दाखवली तर ती पुढची मुलं पूर्ण करते. हां बॅक साईडला मी मराठीसाठी विरामचिन्हांचं शैक्षणिक साहित्य बनवलेलं आहे. त्यामध्ये मुलांचा विरामचिन्ह म्हणजे विद्यार्थ्यांना वाक्याचा अर्थ स्पष्ट होण्यासाठी विरामचिन्ह उपयुक्त ठरतात व लेखन देखील सुस्पष्ट होते. आणि ग्रंथामध्ये चक्र बनवलेलं आहे. यामध्ये गणिताचे रंजक त्यांना होते. हे मी मॅथ्स मॅजिक बॉक्स बनवलं आहे. त्यामध्ये मुलांना जास्त काळजीपूर्वक घातलं तर समसंख्या कोणत्या त्याला समजते. त्याच्यानंतर ते काढून पुन्हा मग माझे डेजचं नाव आहे. नमस्कार, जयश्री सुपरगिरी माझं आहे नाव आहे. मी हे डेज केले तर मराठीत सुद्धा आपण वाचू शकतो आणि इंग्लिशमध्ये सुद्धा. हे असं दोन्ही पण भाषेमध्ये मुलांना ज्ञान देऊ शकतो. आणि हे कलर्स केले ब्ल्यू आणि हे पर्पल असं रंगांची ओळख केले. बालवाडीतले ते हां सगळं माझं साहित्य तयार केलेलं आहे. असं वेगवेगळ्याच याचं ना असं वेगवेगळे शब्द आपण वाचन करू शकतो. कॅन, बॅट, असं फॅन असं सगळं वेगवेगळं केले. असं
आर्टिकल्स यूज ऑफ आर्टिकल्स हे पण तसंच मी मराठीचे वाक्यप्रचार केलेला आहे जसं की कान देणे लक्षपूर्वक तिकडे थोडं ऐकणे करा आमच्याकडे करा कान देणे लक्षपूर्वक ऐकणे हात टेकणे हार मानणे कौतुक करणे प्रशंसा करणे अमंत समजणे अशा प्रकारचं मराठीचं वाक्यप्रचार केलं आहे आणि ते मुलांना मागची आणि पुढची संख्या ओळखून यासाठी मी हे फ्रेम तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे मी 3च्या पुढची आणि मागची संख्या 8च्या पुढची आणि मागची संख्या ते 14च्या पुढची आणि मागची संख्या बांगडीचा वापर केला. मुलांना विरामचिन्ह कोणत्या कोणत्या ठिकाणी वापरता येतील ते सांगण्याचा प्रयत्न करण्यासाठी मी हे चार्ट तयार केलेला आहे आता लोकचिन्ह म्हणजे काय तर हे वाक्य अपूर्ण राहिले असल्यास काही शब्द गाळले असल्यास किंवा भावना दर्शवण्यासाठी वापरले जाते मला काहीतरी सांगायचे आहे मग तर 2 शब्द जोडण्यासाठी वापरले जातात सुखदुःख जीवनाचा भाग आहेत अशा प्रकारे विरामचिन्ह कोणत्या कोणत्या ह्याला वापरतात ते सांगण्यासाठी वाक्यप्रचार केलेला आहे ठिकाणी आणि गणिताचे मागची आणि पुढची संख्या ओळखण्यासाठी मी भौमितिक आकाराचं केलेलं आहे मुलांना गणितासाठी हे मराठीचं शब्दांच्या जाती म्हणजे मुलांना व्याकरणासाठी उपयोगी पडेल बरोबर आला नामाचे म्हणजे नाम वापरायचं झालं तर कोणते कोणते शब्द येऊ शकतात सर्वनाम क्रियापद हे सगळ्यांसाठी कोणते शब्द वापरले जातात हे त्यात सांगितलं आहे माझे नाव संजीवनी राजाराम कराटे D.Ed. फर्स्ट इयरमध्ये विद्यार्थी आहे आज मी परिसराचं आणि इंग्लिशचं शैक्षणिक साधन निर्माण केलं आहे पहिल्यांदा परिसराची मी तुम्हाला माहिती देतो मी घेतलेला विषय होता धान्यांची ओळख आयडेंटिफिकेशन ऑफ ग्रेन्स आता त्याचे 3 प्रकार पडतात एक कडधान्य दुसरं तृणधान्य आणि तिसरं कैताचे धान्य तेलबीज आता कडधान्य हे ना ह्याला त्याचे समान 2 भाग पडतात आणि हे आपले धान्य कडधान्य तर त्याचे आपण उसळ आणि चौथं एक राहिलेलं ते प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स यामध्ये वाक्य आहे आदर्श हॅज बीन इटिंग अ मँगो त्याचं सूत्र आहे एस प्लस हॅव एस प्लस बीन प्लस वी प्लस ING प्लस ओ मी गणिताचं निरीक्षण केलेलं आहे कोण आणि कोणाच्या शब्द कोण आपल्याला 90 कोण दाखवायचं असेल तर आपण असं दाखवू शकतो आपला चक्र 90 जरी 180 अंश आपल्याला 180 अंश सरळ पण काढायचं तर आपण दाखवू शकतो असं त्यानुसार आपल्याला लघु पण दाखवायचं असेल तर आपण लघु पण चला जाऊया आता चहा